तेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दयांच्या केली स्मरण होय सगळं विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर मुक्तबाई नमो त्रिभुवन पावनी अलते जननी देवाची काय माझी वाणी मानल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझ्यावरली तुझ्यावरली गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल ऐसे घ्यावे काही दान अलोपतित शरण संतांची पायी ठेव वेळा डोळी तुका म्हणे चले सिंधू एकच सरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवंत संत सम्राट जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्र भूषण ज्यांच्या पदसपावन झालेल्या या देवगावाच्या नव्हे तर उभ्या महाराष्ट्र असे असणारे संतमान्य देवमान्य लोकमान्य श्री संत श्रीमंत तुकोबपर्यंत असा चार चरणांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे आता अभंगाचा भारताकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिवार देणे हे वाक्याचे आद्य कर्तव्य समजले जाते तसे की थोर साधू संतांच्या पदसपावन झालेल्या मटकटी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व सप्त्यातील चौथ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या बाल पामराकडे आली हे मी माझ्या परमभागी समजतो माझा पामरा काय बरोबर पायची वाहन पायी बरी आता अभंगाचा सरळ सरळ अर्थ बघायचा झाला तर पहिल्या चरणात माझे तुकोबराय काय म्हणतात कंठी रामनाम अंगी वर्णिया प्रेम देवा तुमचे नाम माझ्या कंठात राहावे त्याविषयीचे प्रेम शरीरात भरलेले असावे दुसऱ्या चरणात माझे तुकोबराय काय म्हणतात ऐसे घ्यावे काही दान अलोपतित शरण अशी काही देणगी द्या मी पातकी तुम्हाला शरण आलो आहे तिसऱ्या चरणात माझे तुकोबराय काय म्हणतात संतांची पायी ठेव वेळा डोळी संतांच्या पायावर वेळोवेळी मस्तक ठेवित आहे चौथ्या चरणात माझे तुकाराम काय म्हणतात तुका म्हणे करे भव सिंधू एकच सरे तुकाराम महाराज म्हणतात मी एके धडक्यात संसार सागरातून तरुण जावे हा झाला सरळ सरळ अर्थ किंवा थोडक्यात अर्थ विठ्ठल संत देवाकडेच मागतात देवच मागतात टिकाऊ मागतात अतिशय विनयाने मागतात आम्ही पतित आहोत पतित पतित परिमित्रवाचा पतित परी तू आपुल्या सत्ता मज करावे सरते मी तीन प्रकारे पतित पातके काय म्हणे वाचा इंद्रासी सगळं पापाची राशी तू कया बंधू म्हणे एसी आसी आलो ऋषिकेशी तुळसरण साधकाने देवासमोर असे म्हणे प्रकट करावं की सदैव मला मी पापी आहे भावे तुळशी दळ पाणी जोडा भावे तुळशी दळ पाणी जोडा म्हणावे पतित म्हणावे
सांगतात. पहिला, शरणवरण दृष्टी. काही माणसे म्हणतात पंढरपुराला गेलं पाहिजे, पैठणला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, पण प्रत्येक क्षेत्रात जात नाही. बोलाची चकडी बोलाची चपाती, जेवणी तृप्त कोण झाला, क्रिया रहित बडबड या शरणवरण दृष्टी म्हणतात. भाग्य दृष्टी. काही माणसे म्हणतात भजन, पूजा, वारी, कीर्तन, नामस्मरण हे आमच्या भाग्यातच नाही. संसारात रात्रंदिवस राबणे हे आमच्या भाग्यात आहे. वास्तविक संसार भाग्यावर आहे, पण यांच्या बाबतीत उलटे आहे. भजन गाडी भोगावरी अकर्तव्य मनी धरी, दिगजाचे साधूपण विटाळून वर्ते म्हणा. भगवत दृष्टी. काही माणसे म्हणतात देव आमच्या स्वप्नात येऊन सांगावे की माझ्याकडे, त्यांना वाटते आम्ही देवाचे जावई बापू आहोत. काय वाटते? त्यांना वाटते आम्ही देवाचे जावई बापू आहोत. काळ दृष्टी. काही माणसे म्हणतात योग्य वेळ आल्यावर आम्ही देवाकडे जाणार, प्रमाण देतात. तुका म्हणे नाही चालत, तुका म्हणे नाही चालत कापसासारखा होतो. शरणागत वज्रपंजर अभय दान सकळ देवा तू अगोचर, होसी अविकार अविनाश. देवाने आश्वासन दिले आहे, ही कोटी विप्रवाद लागाई जाऊ, आहे सर्वत जैन नाही जाऊ. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारे मी जन्म मरण. याला गी शरणागत मीच ऐकम. मी तुला शरण आलो आहे, तू दान देण्यात उदार आहेस. सुग्रीवास निष्किदा व बायको मिळवून दिलीस. विभीषणास शरण आल्याबरोबर लंका राज्य दिलेस. रावणाने 10 श्री शंकरास अर्पण करून जे मिळवले होते ते तू फुकट दिलेस. ध्रुवास द्रुपद दिलेस. पूतनेस सायुज्यात मुक्ती दिलीस. सुदामा भेटण्यास आलास तरी त्याला सोन्याची नगरी दिलीस. हे सर्व आम्हास माहिती आहे, पण हे आम्हाला नको. मग काय पाहिजे? माझ्या या 2 छोट्याशा मागण्या आहेत, ते आम्हाला पाहिजे. नंबर 1 कंठी राहावं नाव. नंबर 2 संत चरण. माऊलींना विचारतात आपणास कशात गोडी वाटते? आपणास कशात गोडी वाटते? बंगला, गाडी, घोडा, गाड्या ह्याच्यातच. पण माऊलींना वाटत होती का नाही? माऊली हरिपाठात सांगतात ज्ञानदेव गोडी संगती
सुतगार अरु लक्ष्मी पापी गर्भी होय. रावण या तिन्ही बाबतीत भाग्यवान होता. पहिला 80,000 सुंदर बायका. आपल्याला एक बायको सांभाळून होईना, त्याला तर 80,000 बायका बाबा बघा. किती होत्या बायका? 80,000 सुंदर बायका. इंद्रात जिंकणार पुत्र, 7 कोटी सोन्याची घरे. 7 कोटी सोन्याची घरे. आता तर हातात एक अंगठी आली की काय? हातात एक अंगठी आली की 7 कोटी सोन्याची घरे. कोटी घराचे ते काजळी नागाचे, सजावले सप्त कोटी. महत्व देत नाही, कारण या गोष्टी काय झाल्या नाशिक म्हणतात. अमृताचा शोध लावता लावता रसायनशास्त्र वाढले, रसायनाचा शोध लावता लावता विज्ञानशास्त्र वाढले. हे दोन पदार्थ नासास का पाहिजेत याचे कारण सर्व जगातील श्रीमंत व्हावेसे वाटते व मरण कोणास नको असे माऊली म्हणतात. जगस्पृहे आस्पद एक सर्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. पण या दोन गोष्टी वैज्ञानिकांच्या लक्षात आलेले दिसत नाहीत. अमृतापेक्षा नाम श्रेष्ठ आहे, संतपेक्षा परीस महान आहे. मागणे ते एक आहे देवाकडे दोन गोष्टी मागतात, त्यापैकी पहिली ते महाराज पहिले चरण. मध्यमा व वैखरी. परा नाभीतून, पच्चंती हृदयातून, वैखरी तोंडातून, मध्यमा कंठ हा मध्य आहे म्हणून त्याला नीलकंठ म्हणतात. नाम भरवा भरवंत, नाम पवित्र आणि चोखट, नामस्मरण नीलकंठ, निज मुखे निवाले.
क्षीरसागरातून 14 रत्न निघाली. किती निघाली? 14. त्यातील चांगली चांगली विष्णूंनी उचलली. पण जेव्हा विष बाहेर आले तेव्हा सर्व घाबरले. विश्वाचा नाश होईल म्हणून ते विष शंकरांनी प्राशन्य केले. अंगाचा दाह व्हायला लागला. त्याकरिता गळ्यात साप घातला. चंद्र धारण केला. गंगा धारण केली. पण दाह काही शांत होईना. शेवटी माऊली म्हणतात, जेतने वल एशिया आशा हरे चंद्रमा आगा ऐसा वही जीत असे शिरसाते निरंतर. शेवटी नामस्मरण केला व दाह शांत झाला. शंकराचे सर्व शरीर कर्पूर गौर आहे. मात्र कंठ निळा आहे म्हणून त्याला निळकंठ म्हणतात. नाम बरवा बरवंत, नाम पवित्र आणि चोकट, नाम स्मरणे निळकंठ निज सुखे निवाला. नाम हे मंगल, पवित्र, गोड, उत्तम, सार, भरे, खरे, श्रेष्ठ व मोठे आहे. एकच मुद्दा नामपेक्षा मोठा आहे. रामप्रभूंनी सेतू बांधण्याचे ठरविले. काय बांधण्याचे ठरविले? सेतू. लंका व हिंदुस्थान प्रभूंकडे 100 योजना. किती होती? 100. प्रभूंकडे 2 वानर होते, नल नील. किती वानर होते? 2. नल नील. त्यांना ऋषीचे वरदान असल्यामुळे त्यांच्या हस्ते पानावर दगड करत होते. बाकीचे वानर हातात दगड घ्यायचे व पाण्यावर ठेवायचे. त्यांना अभिमान झाला, आम्ही नसतो तर सेतू तयार झाला नसता. काय? आम्ही नसतो तर सेतू तयार झाला नसता. बांधलेला पूल बुडाला. तिळ मात्र जरी होय हनुमंताने सांगितले 2 दगड घ्या. किती दगड घ्या? 2. एक दगडावर रा लिहा आणि दुसऱ्या दगडावर म लिहा. दगड जोडा व सोडा. रामाच्या कृपेशिवाय हा प्रयोग करण्यात आला. जे दगड स्वत बुडतात व दुसऱ्याला बुडवतात ते दगड तरले व त्यांच्यावर सेतू तयार होऊ लागला. हे कोणाचे सामर्थ्य मात्र सांगतात.
आता नीट लक्ष द्या काय. एक गल्ली होती. एक येडा इकडून येत होता आणि एक येडा तिकडून जात होता. यायच्या वेळेला मी विचारले, ह्या पिशवीत काय आहे सांगितलं तर केळी तुला. मग आता ह्या येड्याने तरी का बसावं. तो म्हणला, जर ह्याच्यात किती केळी आहे जर सांगितलीस तर 12च्या 12 केळी तुला. मग हा दुसरा येडा म्हणतो, थांब मला थोडा वेळ. काय म्हणतो, थांब मला थोडा वेळ दे. काही माणसे असे असतात, जरा ध्यानावर राहा. रामाने 2 दिवसात 200 मैल पूल तयार केला. किती मैल पूल तयार केला, 200. मग रामाने किती दिवसात, 5 दिवसात किती मैल पूर्ण करायचा, 400. किती, 400. रामाने 5 दिवसात 400 मैल पूल तयार केला व 40 मैल रुंद सागरावरती सेतू तयार केला. हीच बातमी लंकेत गेली. कुठे गेली, लंकेत. सर्व राक्षस घाबरले आणि हीच बातमी रावणाच्या कानावर गेली. कुणाच्या कानावर, रावणाच्या. मग रावणाने समुद्रकाठी सभा घेतली. कुठे, समुद्रकाठी सभा घेतली. सर्वांना विचारले, आपण नाराज का आहात. सर्वांनी सांगितले, रामाच्या ताब्यात दगड आहे. दगडाचा सेतू तयार झाला आहे व लंकेत येऊन दगडाचा वर्षास करतील व आपला पराभव होईल म्हणून आम्ही घाबरलो. रावण म्हणला, ही शक्ती तर माझ्याकडे पण आहे. रावण काय म्हणला, ही शक्ती तर माझ्याकडे पण आहे. दगड आणण्यास सांगितला. 5 राक्षसांनी रावणाच्या हातात दगड दिला. किती, 5 राक्षसांनी रावणाच्या हातात दगड दिला. त्याने तोंडाजवळ काहीतरी मंत्र वडवडून तो दगड टाकला. टाकलेला दगड तरंगायला लागला. रावण म्हणला, अर्थात 10 राक्षस बसा. किती, अर्थात 10 राक्षस बसा. दगड बुडाला तर रावण नाव सोडून देतो. काय, दगड बुडाला तर रावण नाव सोडून देतो. अर्थात 10 राक्षस बसले पण दगड काही बुडाला नाही. रावण जिंदाबाद, रावण जिंदाबाद म्हणून मिरवणूक काढली. आपण कसं एखाद्या वेळेस सरकार आल्यावर कसं करतो तसं तिने पण काढली, रावण जिंदाबाद म्हणून. पण एकाने विचारले, ही शक्ती आपल्याकडे होती तर आम्हाला सांगितले का नाही. रावणाला असा प्रसंगच आला नाही. काय म्हणला, रावणाचा प्रसंगच आला नाही. सर्व राक्षस आनंदात घरी गेले. रावणाने शयनगृहाला निघाला. मंदोदरीने आरती उतरून आत येऊस दिले. पूर्वीच्या स्त्रिया आरती उतरून घरात घ्यायची. आता नशीब वाचलं तर घरात. काय, नशीब वाचलं तरच घरात. नवरा घर पिऊन आला की बाहेरच. काय की नाही, बाया. मंदोदरीने आरती उतरून रावणास आत घेऊ दिले. मंदोदरीने म्हणाले, आपण यायच्या अगोदर मला एक बातमी आली आहे. आपण दगड पाण्यात टाकलो तरंगतो आहे. रावण म्हणला, ही बातमी खरी आहे. विश्वास नसेल तर जा पाहून या. मंदोदरी म्हणाली, काय तर गडबड दिसतोय. मंदोदरी काय म्हणाली, काय तर गडबड दिसते. झोप आली काय.
आत्ताशी तर 10-3 झालीत, अजून 1 तास आहे. मग रावण म्हणला, हे गुबे मला सांगावेच लागणार आहे. काय म्हणला रावण? हे गुबे मला सांगावेच लागणार. रावण म्हणला, फक्त तुलाच सांगतो, कोणाच नको सांगू. राक्षसांचा धीर वाढण्याकरिता मी राजकारण खेळलो. रावण काय खेळला? राजकारण खेळला. राक्षसांचा धीर वाढण्याकरिता रावण राजकारण खेळला. दगड आणण्यास सांगितला व त्या दगडात शपथ घातली, जर तू बुडालास तर राम नामाची शपथ आहे. काय? राम नामाची नाही, राम नामाची शपथ आहे. तर मग राम नामाची शपथ आहे. तो दगड तरंगवतोय. रावण म्हणला, जी शक्ती रामाची नाही ती शक्ती रावणाची कशी असेल? काय? जी शक्ती रामाची नाही ती शक्ती रावणाची कशी असेल? ही शक्ती तर राम नामाची आहे, ही शक्ती तर राम नामाची आहे. महाराजांचे प्रसिद्ध विकल्प माती पण या नावाबरोबर नाम टिकण्याकरता दुसरी एक उपमा मी सांगणार. कुठली तर बघा, प्रेमाशिवाय नाम टिकत नाही. आता गावाकडे बघा, डाळ खाल्ल्यामध्ये येते का? नाही. काय? डाळ खाल्ल्यामध्ये येते का? नाही. त्याच्यासोबत भात पण लागतो. ते गावाकडे झालं हे. आता सिटी मध्ये लोकांना फक्त वडा खाल्ल्यामध्ये येते का? सिटी शहरातले काय तो कोण कोण हात वर करा बरं. शहरातले पोलीस नाही. फक्त वडा नाही, वडापाव, पाणी नाही, पाणीपुरी, फक्त साबणाने कपडे साफ होतात. काय बाया? फक्त साबणाने कपडे साफ होतात का? नाही. त्याला पाणी पाहिजे. नाही निर्मळ व तिसऱ्या चरणाची मागणी मागतात. संतांची ये बाई, संतांची ये बाई, संतांची ये बाई, संतांची ये बाई, संतांची ये बाई,
वडील होते सोबत. कीर्तनकार फार सुंदर कीर्तन करत होता, पण कार्यकर्त्यांकडून घोळ झालेला जरा पाकिटात. कार्यकर्त्यांकडून जरा घोळ झालेला. गायनाच्या वेळेचे पैसे मृदुंगाचार्याकडे गेले होते. मग गायनाचार्याने गायनात म्हणले, माझे पैसे कवा देतो सांग पकवाजा. आता पकवाज बोलले सरांच्यासारखा. पकवाजने पण लावला बोल, देईन तर नाही देईन, देईन तर नाही देईन. टाळकरीने तरी गमसावा. टाळकरांनी पण लावला ठेका, देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. म्हणून मला माझं पाकिट अजून मला भेटलं नाही काय, मनावर घेऊ नका. हे विनोद आहे अजून काय, विनोद आहे. विठ्ठला विठ्ठला संत कोणास म्हणतात? जगातील सर्वात मोठी पदवी म्हणजे संत. ज्याकडे वैराग्य आहे तो विरक्त होय, ज्याकडे ज्ञान आहे तो मुक्त होय, ज्याकडे भक्ती आहे तो भक्त होय. पण विरक्त भक्त मुक्त तो संत. नामस्मरणामुळे ज्यांचा देह दिव्य झाला आहे ते संत. वैकुंठात राहतात. देहाच्या शास्त्रात 9 प्रकार आहेत. पहिला, माणसाचा देह अतिशय घाणेरडा दुर्लभ असला तरीही एखाद्या दिव्य पुरुषाने एखाद्या स्त्रीशी जीवनात एकदाच संबंध ठेवला व संतती निर्माण होते. काय संतती निर्माण होते. विठ्ठल जगात या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आज जगात त्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या असतात. पहिला म्हणजे काय, आपण त्याच्यामुळेच जगतो. काय सांगा. दुसरी गोष्ट पाणी. तिसरी गोष्ट घर. जर घर नसले आणि मंडप नसले तर आपण कसे राहू शकतो. आपल्याला जसं घर लागतं ना तसं पशुपक्ष्यांना पण लागतं. काय, आपल्याला जसं घर लागतं तसं पशुपक्ष्यांना पण घर लागतं. ते तेव्हा विठ्ठला आता माझं कीर्तन इथं चालू आहे. मग मी ट्रॅव्हल्स मध्ये येत होतो माझ्या गाडीमध्ये, तर मग मला आजीमाई सापडली. 70 वर्षाची होती ती आजीमाई. आता गुडघ्यापर्यंत उघडं, पायात नसलेली चप्पल. आमच्या ड्रायव्हरला गाडी थांबवली आणि त्या आजीमाईला गाडीत बसून घेतलं. मग थोड्या अंतरावर गेल्यानंतर मी त्या आजीमाईला विचारले, आजीमाई आपल्याला पोरं तरी किती येतो. तेव्हा त्या आजीमाईने सांगितलं, पोरा मला 3 मुलं आहेत. किती मुलं आहेत. 3. तर मग मी विचारलं, आजीमाई आपले पोरं तरी काय करतात. मग त्या आजीमाईने सांगितलं, माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा डॉक्टर आहे. मग मी म्हणलं, आजीमाई तिसरा मुलगा करतो तर करतो काय. मग मी म्हणलं, पॉकेट मनी नाही, जुगार नाही, टेंगू नाही. मग मी विचारलं, आजीमाई आपला तिसरा मुलगा करतो तर करतो काय. तेव्हा त्या आजीमाईने सांगितलं, पोरा तुझ्यासारखं रज्जित गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. तेव्हा मला कळालं की मी रज्जित गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. विठ्ठला दान मागतात. काय महाराज देवाकडे दान मागतात.
कशात गोडी वाटते माऊलींना? हरिपाठात. आणि आता तुम्ही सांगा, तुम्हाला कशात गोडी वाटते? कशात वाटते सांगा बरं? बोला ना काय तर. कट्ट्यावर बसलेले इथं माग ते तिथं सांगा ना. आपण जगतो म्हणून जगतो का उगाच? आलो म्हणून आलो गेलो म्हणून गेलो. काय काहीतरी बनायचं असत ना. मालिकाला त्याग करून महिलांना मी नमस्कार करतो. तुम्ही माझं कीर्तन ऐकायला आला म्हणून महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. संतोष महाराजांना परिचय मुद्रा करतो मी. मृदंगाचार्य गायनाचार्य यांचे आभार मानतो मी. तिथे बसलेले सर्वांची बायको एका पद्धतीने असते का? सगळ्यांची वेगवेगळ्या पद्धतीने असते. आता वकिलाची भांडण झाली तर वकिलाची बायको काय म्हणते? तुमचं नीट काढता. कोणाची? वकिलाची. डॉक्टरची बायको म्हणते थांबा तुम्हाला तपासणीच काय. दुकानदाराची बायको गंगा तर लई वाहती पण रडायचं तर. आता पेंटरची बायको पेंटरची बायको ते भांडण झाली तर काय म्हणते? पेंटरची बायको थांब तुमचं थोपड. आता गायनाची भांडण झाली तर नका कोणी कोणी ओरडू. मृदंगाचार्याची भांडण झाली तर नका कोणीकडे थाप मारो. आता कीर्तनकाराची बायको कीर्तनकाराला म्हणते इकडे बघा माझ्याकडे. कीर्तनकाराची बायको कीर्तनकाराकडे म्हणते. पण माझं लग्नच नाही झालं तुम्हाला काय सांगू आता नवीन पिक्चर कोणी बघितलं ते आता छावा निघलेला. आता कर ना 1 2 3 4 5 6 इकडे 7 8 9 इकडे 11 12 किती 12. तू किती घंटे जाईल फक्त मला एवढं सांगा. बघितलं ना तुम्ही? कोणी आवडची केलं ना? तिकडल्या गोळकरी अजून तिथल्या किती घंटे बघितलं सांगा बरं तुम्ही? 2 किती 3. म्हणजे तुम्ही अर्थ असं आहे की तुम्ही बघितलंच नाही. तिकडल्या बाय म्हणतात 2 इकडल्या 3 तिकडल्या 4 इकडला अर्धाच तास. विठाला
गोपाल कुमार हरे जय गोपाल गाणं येतं लाजू नका सांगा कुणाला येतं आहे पाठीवरची थाप आहे पाठीवरची थाप आहे कधी रागवला तर ज्याची माया आम्हा पाहिजे कधी रागवला तर त्याची माया आम्हा पाहिजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे कधी रागवला तर त्याची माया आम्हा पाहिजे कधी रागवला तर त्याची माया आम्हा पाहिजे तो म्हणजे बाप आहे मोरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघा दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला व्होटामध्ये हसू जरी कन्हा बाकला घडी भर तू थांब जरा ऐकताची धाप लय अवघड हाय गड्या उमगाया बाबा उमगाया बाबा लय अवघड हाय गड्या उमगाया उमगाया बाप म्हणजे शिस्तबद्दल धाक आहे काय बाप म्हणजे शिस्तबद्दल धाक आहे तो म्हणजे बाप आहे तो म्हणजे बाप आहे विठ्ठल विठ्ठल ॲडव्होकेट संतोष महाराज जाधव व संतोष महाराज मलकापुरे यांचे आभार मानतो मी तसंच साऊंड सिस्टम वाले दादा यांचे आभार मानतो मी तसंच मृदंगाचार्य त्यांचे आभार मानून गाण्याचार्य त्यांनाही आभार मानतो बसलेले टाळकरी माळकरी खादोडे पिदोडे सगळ्यांनाच धरून मी त्यांचा आभार मानतो तो सेवेला पूर्ण विराम देतो शेवटचा आभार पंढरपूर वैकुंठ आहे मग मी म्हणलं हो पंढरपूर वैकुंठ आहे त्या आजीमाने विचारलं हो मग पंढरपूर वैकुंठ आहे तर मग पांडुरंगाच्या मागे रुक्मिणी का अक्कलच बंद झाली आता जरी पांडुरंग मोटरसायकलवर असला असता पुढे पांडुरंग आणि मागे रुक्मिणीची अक्कल झाली ना बोलत आणि आताची तर तिकडली रुक्मिणी मांडीवर हात ठेवती मधून उडकं काढती लेफ्ट राईट स्पीड ब्रेकर पलटी कसं म्हणती राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी माय बाप्पा आईची सेवा करा बापाची सेवा करा सर्वांचे आभार मानतो
तसेच आमचे गुरुवारी ॲडव्होकेट संत स्मारक जाधव त्यांचे आभार मानून मी कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली तुका माने तारे 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 तुका माने Come on.
Ah